होळी व रंगपंचमी. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो. आज मी तुम्हाला होळी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा कशी साजरी करतात व तिचे महत्त्व काय ते थोडक्यात सांगणार आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया. होळीच्या दिवशीच ग्रहण आलेले असल्याने 2 मार्चला होळी साजरी करावी असे जाणकारांचे म्हणणे आहे. होळी हा आपल्या हिंदू संस्कृतीतील पारंपरिक सण आहे. शेतकरी जास्त उत्साहाने हा सण साजरा करतात, कारण धनधान्य भरपूर झालेले असते, मनात आनंद असतो. निरनिराळ्या झाडांच्या फांद्या, गौऱ्या, काटक्या अगोदर 2-3 दिवस साठवून ठेवल्या जातात. होळी व रंगपंचमी पूर्ण भारतात उत्साहाने साजरे केले जाणारे सण आहेत. होळी सणाची एक कथा सांगण्यात येते. ती घडलेली आहे. हिरण्यकश्यपू हा एक राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्याला कोणीही मारू शकणार नाही असा वर मिळवलेला असतो व त्याप्रमाणे त्याचे वर्तन राज्यात सुरू असते. सगळ्यांनी माझ्याच नावाने भक्ती करावी, कोणत्याही देवाचे नाव घेऊ नये असे त्याला वाटत असते. परंतु त्याचा मुलगा जो प्रल्हाद आहे हा विष्णुभक्त असतो. लहानपणापासून त्याने तप करून देवाला प्रसन्न करून घेतलेले असते. हिरण्यकश्यपूला प्रल्हादाने नारायणाचे नाव घेणे आवडत नव्हते, म्हणून त्याने त्याला वेगवेगळ्या प्रकारे मारण्याचा कट रचला होता. उकळत्या तेलाच्या कढईत टाकणे, डोंगरावरून ढकलून देणे, अशा अनेक प्रसंगातून प्रल्हाद वाचला होता. सगळ्या संकटातून तो सही सलामत वाचला होता. एकदा हिरण्यकश्यपूने एका खांबाला जोरात लाथ मारली व प्रल्हादाला विचारले, या खांबात तुझा देव आहे का? प्रल्हाद होय म्हणाला व काय आश्चर्य, त्यातून नरसिंह प्रकटले व हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, तिला अग्निदेव प्रसन्न असल्याने तिने भावाचे दुःख पाहून आपण अग्नीमध्ये प्रल्हादाला घेऊन बसते असे म्हणाले व ती होळी जेव्हा पेटली तेव्हा होलिका जळाली, परंतु परमेश्वर कृपेने प्रल्हादास काहीच झाले नाही आणि त्याच स्मरणार्थ आपण होळी पेटवतो. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. तिला हार फुले घालून प्रदक्षिणा घालतात. तिची राख पवित्र समजून घरी आणतात. तसेच होळीला नारळ वगैरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य देतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते. उत्साहाचा व आनंदाचा सण असतो. सगळीकडे साजरा करतात. एकमेकांना, सर्वांना, पुरुष, स्त्रिया, मुले रंग अंगावर उडवितात, गाणी वगैरे म्हणतात. या दिवशी काही लोक मांसाहार करतात. या दिवशी सरकारी कार्यालय, शाळा, विद्यालये यांना सुट्टी असते. सर्वजण आनंदात होळी व रंगपंचमी हे सण साजरे करतात. वाईट विचारांची होळी केली जाते व ती होलिकेमध्ये टाकले जातात. श्रोते हो, तुम्हाला माझी माहिती कशी आवडली का? आवडलीच असेल, कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.